जय भारत, जय लवजी, जय भीम। आज साहित्य सम्राट कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 91व्या स्मृती दिनानिमित्त क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या पेजवरती क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषद यांच्या निमंत्रणावरून आज आपल्यासमोर साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे तत्त्वज्ञान आणि भारतातील सद्यस्थिती या विषयावरती मी बोलणार आहे। सर्वप्रथम ज्या क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेने मला निमंत्रित केलेलं आहे असे परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तमदादा कांबळे सर, या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे आजचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजय सांबाळकर सर, या कार्यक्रमासाठी ज्यांनी अनुमोदन दिलेलं आहे असे माननीय प्राध्यापक संजय गायकवाड सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ आणि मार्गदर्शक मार्गदर्शक क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषद, या कार्यक्रमासाठी जे परिश्रम घेत आहेत क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे राज्य उपाध्यक्ष माननीय विजय चान्ने सर, या फेसबुक लाईव्ह पेजचे अध्यक्ष बबनरावजी दाभाडे सर, युवा प्रदेशाध्यक्ष माननीय मच्छिंद्र कांबळे सर आणि जे माझ्या सातत्याने संपर्कात राहून या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतलेले आमचे मित्र आणि क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष माननीय प्रमोद कांबळे सर, याशिवाय महाराष्ट्रातील तमाम क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांचं मनस्वी मी आभार मानतो। आज एका बाजूने आपण साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष साजरा करत आहोत। संपूर्ण आणि महाराष्ट्रामध्ये आज देशभरामध्ये विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती शताब्दी वर्ष साजरा करत आहे। आणि दुसरीकडे आज 18 जुलै 2020
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 51वा स्मृती दिन, त्यानिमित्त आज या विषयाच्या अनुषंगाने मी माझी मांडणी करण्यासाठी आपल्यासमोर माझी जी काही भूमिका आहे ती विस्ताराने मांडणार आहे. आज जो विषय आपण घेतलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय मला वाटतो, कारण जगामध्ये भारत हे एक राष्ट्र असं आहे की भारताच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे, विविधतेने नटलेला देश. ज्या देशामध्ये विविध जाती, धर्म, संस्कृती, पंथ आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक या भारतामध्ये राहतात. म्हणजे विविधतेने नटलेला आमचा भारत देश आहे. या भारताच्या संदर्भात बोलत असताना, भूमिका मांडत असताना भारतीय संदर्भामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान समजून घेत असताना आम्हाला भारताच्या जडणघडणीमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी काय राहिलेली आहे याचा उल्लेख करणे सुद्धा फार गरजेचं वाटतं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारताने ज्या पद्धतीने ब्रिटिशकालीन व्यवस्था होती, या ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये एका बाजूने ब्रिटिशांनी भारतामध्ये सामाजिक सुधारणा केल्या आणि दुसरीकडे मात्र ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा विरोधी भूमिका घेतलेली होती. ती भूमिका म्हणजे अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांतामध्ये दादाभाई नौरोजी असं म्हणतात की ब्रिटिशांनी या देशातल्या संपत्तीचं, सोन्याची लूट केलेली आहे. आमच्या भारताला अगोदर असं म्हटलं जायचं की भारत हे सोने की चिडिया, म्हणजे प्रचंड सोनं आणि संपत्ती असलेलं राष्ट्र म्हणून भारताला ओळखलं जात होतं. परंतु कालांतराने प्रचंड सोनं असणाऱ्या, संपत्ती असणाऱ्या राष्ट्राची संपत्ती ब्रिटिशांनी कशा प्रकारे लूटलेली आहे याचं सविस्तर विश्लेषण दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या आर्थिक निस्सारणाच्या सिद्धांतामध्ये केलेले आहे. ते असं म्हणतात की ब्रिटिशांनी या देशामध्ये केवळ आणि केवळ या देशातली संपत्ती कशी लुटता येईल याचा प्रयत्न केलेला होता. आणि ती संपत्ती लुटत असताना अतिशय कायदेशीर पद्धतीने ब्रिटिशांनी त्यांचा कार्यक्रम राबवला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांनी देशभरामध्ये जाळं विणलेलं होतं आणि भारतातले जे काही छोटे छोटे उद्योग आहेत ते छोटे छोटे उद्योग कसे कुचकामी होतील याचाही, या संबंधीची जी काही भूमिका आहे ती भूमिका सुद्धा ब्रिटिशांनी घेतलेली होती. दुसरीकडे ब्रिटिश बडे अधिकारी, तेव्हा तर IPS IAS मोठे अधिकारी होण्याचा मान भारतीय लोकांना अजिबात नव्हता. मग अशा वेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना असलेला भला मोठा पगार, त्यांच्या सैन्यावरचा खर्च, प्रशासनावरचा खर्च, हा सगळा जो काही खर्च आहे तो मात्र भारताच्या तिजोरीमधून होत होता. म्हणून दादाभाई नौरोजींनी असं म्हटलं होतं की ब्रिटिशांनी या देशाला जरी सामाजिकदृष्ट्या अनेक बदल केले असले, सामाजिक सुधारणा केल्या असल्या तरी सुद्धा ब्रिटिशांनी या देशातली संपत्ती लुटलेली आहे. मग ब्रिटिश इतक्या सहज गेले का ते सुद्धा आम्हाला पाहावं लागेल. या देशाला
इतकं सहज स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? स्वातंत्र्यासाठी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं काय योगदान आहे? या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांची काय भूमिका होती आणि स्वातंत्र्य कसं असलं पाहिजे हे अण्णाभाऊंना वाटत होतं. एका बाजूनं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला, परंतु स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी ज्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने स्टॅलिनग्राडचा जो पोवाडा लिहिला होता, तो पोवाडा स्वातंत्र्य चळवळीमध्ये पार्टीच्या वतीने अण्णाभाऊने अर्पण केलेला होता. साधारणतः हा 1942चा कालखंड आहे. 42च्या कालखंडामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे भारतातले कम्युनिस्ट पार्टीमधले अतिशय महत्त्वाचे केंद्रीय समितीमध्ये काम करणारे नेते होते. परंतु असं असताना सुद्धा त्यावेळी पक्षानं अण्णाभाऊला विचारलं की अण्णाभाऊ, तुम्ही स्वातंत्र्य चळवळीसाठी या देशासाठी किती पैसे देऊ शकता, किती मदत करू शकता? तेव्हा अण्णाभाऊ असं म्हणाले की मी माझं जीवन जे आहे पूर्णतः त्यागी जीवन राहिलेलं आहे आणि चळवळीला मी वाहून घेतलेला एक सच्चा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी काही फारशी संपत्ती जमवलेली नाही. म्हणून मी एक काम करू शकतो की स्टॅलिनग्राडचा पोवाडा मी लिहिलेला आहे, तो पोवाडा मी स्वातंत्र्य चळवळीमध्ये पार्टी फंडासाठी अर्पण करतो. आणि त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी तो स्टॅलिनग्राडचा पोवाडा गाऊन जनतेसमोर त्यावेळी 2 लाख रुपये स्वातंत्र्य आंदोलनामध्ये उपलब्ध करून दिले होते. तेव्हाचे 2 लाख रुपये 1942चे, आणि आज जर आपण तो आकडा काढला तो जवळपास 20 लाख कोटी रुपयाच्या घरामध्ये आहे. मी सुरुवातीला सांगितलं एकीकडे ब्रिटिशांनी या देशातल्या संपत्तीची लूट केलेली आहे आणि दुसरीकडे मात्र स्वतंत्रता आंदोलनामध्ये ब्रिटिशांनी जी संपत्ती आमची लुटून नेलेली आहे आणि त्यावेळी स्वतंत्रता आंदोलनामध्ये जवळपास आजच्या घडीला 20 लाख कोटी रुपयाची मदत कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी केली. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग हे स्वातंत्र्य अण्णाभाऊंना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांना हे स्वातंत्र्य मान्य होतं का? याचं उत्तर, हे स्वातंत्र्य अण्णाभाऊंना मान्य नव्हतं. म्हणून 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती एक प्रचंड मोठा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं होतं. साधारणपणे जे आकडे आहेत त्या मोर्चामध्ये 10 लाख इतके लोक होते, अशा प्रकारचे आकडे त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्या मोर्चामध्ये बोलताना अण्णाभाऊ साठे असे म्हणतात, ये आज़ादी छूटी है, देश की जनता भूखी है. पा, ये आज़ादी छूटी है, देश की जनता भूखी आहे. म्हणजे याचा अर्थ या देशाला मिळालेलं जे काही स्वातंत्र्य आहे ते पूर्णतः आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही. ही अण्णाभाऊ साठे यांची भूमिका होती. आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही. मग हे आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही, सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही, राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं नाही, तर मग आम्हाला कोणतं स्वातंत्र्य मिळालेलं आहे? परंतु त्यावेळी त्याच भारतीय कम्युनिस्ट पक्षामधल्या काही लोकांनी, म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमरट डांगे आणि त्यांच्या गटाने मात्र विरोध केलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं, ठीक आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे, डाव्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे स्वातंत्र्य जरी मिळालं नसलं तरीसुद्धा हे स्वातंत्र्य आम्ही स्वीकारूया,
परंतु त्या ठिकाणी मात्र अण्णाभाऊ साठेंनी मांडलेली जी काही भूमिका आहे ती भूमिका आजच्या घडीला आपण तपासून पाहूया. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे? आज या देशामधून गरिबी हटलेली आहे का? बेरोजगारी संपलेली आहे का? कुपोषण मिटलेलं आहे का? याचं उत्तर आम्हाला नाही द्यावं लागेल. या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामगारांचं मोठ्या शहरातून ग्रामीण भागामध्ये स्थलांतर झालेलं आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की शहरी भागामध्ये जे कामगार गेलेले होते त्या कामगारांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम मिळालेलं नाही, सुरक्षितता राहिलेली नाही. लाखो कामगार शहरी भागापासून ग्रामीण भागाकडे या ठिकाणी पलायन झालेले. मग स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे का असा प्रश्न अण्णाभाऊ त्या ठिकाणी उपस्थित करतात. मग स्वातंत्र्याच्या नंतर या देशामध्ये एकीकडे अण्णाभाऊ साठे आणि त्यांचा एक फार मोठा गट त्या ठिकाणी तयार झाले आणि दुसरीकडे मात्र स्वातंत्र्यानंतर भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यात आली. ती राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचं अध्यक्षपद स्वीकारून ती राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचवेळी तत्कालीन भारताचे केंद्रीय नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रशियाचा दौरा केलेला होता आणि त्या रशियाच्या दौऱ्यामध्ये जाऊन पंडित नेहरूंनी रशियाच्या साम्यवादी अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभावित झालेले होते आणि भारतात येऊन ते असे म्हणाले की जगामध्ये जर कोणत्या राष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असेल, भारताची व्यूहरचना जर करायची असेल तर आम्हाला रशियाचा आदर्श घ्यावा लागेल, रशियाची भूमिका आम्हाला स्वीकारावी लागेल. परंतु गांधी आणि इतर त्यांचं जे काही मंडळी आहेत त्यांनी मात्र प्रचंड विरोध केला किंवा गांधीला मानणारा जो काही गट आहे त्या गटाने प्रचंड विरोध केला की नाही, आपण रशियाचा जो काही साम्यवाद आहे तो आपण स्वीकारू शकत नाही. मग नेहरू म्हणाले ठीक आहे, आपण साम्यवाद जर नाही स्वीकारला तर आपण समाजवाद स्वीकारायला काय हरकत आहे. परंतु गांधीच्या अनुयायी जे आहेत त्यांना भांडवलशाही मान्य होती, भांडवलवाद मान्य होता, त्यांनी मात्र भांडवलशाहीचं समर्थन केलं. मग दोन गटामध्ये प्रचंड वैचारिक मतभेद झाले आणि त्यानंतर मात्र भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ती अर्ध समाजवादी आणि अर्ध भांडवलवादी, म्हणजे धड भांडवलवादी पण नाही आणि धड समाजवादी पण नाही, म्हणजे याचा अर्थ दोन्हीही अर्थव्यवस्थेचं मिश्रण करून ती अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली. मग त्या दृष्टिकोनातून भारताने टप्प्याटप्प्याने जी काही प्रगती केलेली आहे ती प्रगती खऱ्या अर्थाने साध्य होऊ शकली आहे का याचे उत्तर आम्हाला शोधावं लागेल. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतरच्या कालखंडामध्ये, म्हणजे 1991 पर्यंतचा जो कालखंड आम्ही जर बघितला, 1991 पर्यंतच्या कालखंडामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने भारताने प्रगती केली. परंतु तेव्हा अण्णाभाऊ असं म्हणाले होते हे स्वातंत्र्य आम्हाला जे मिळालेलं आहे ते खोटं स्वातंत्र्य आहे, नकली स्वातंत्र्य आहे. मग अण्णाभाऊंना नेमकं काय अपेक्षित होतं? मग अण्णाभाऊ त्यांच्या साहित्यामध्ये मांडणी करताना समशानातील सोनं नावाची कथा अण्णाभाऊने लिहिलेली आहे. या समशानातील सोनं या कथेमध्ये भारतातील प्रचंड बेरोजगारीचं चित्रण अण्णाभाऊ या ठिकाणी करतात. समशानातील सोनं या कथेमध्ये भीमा नावाचं पात्र अण्णाभाऊने उभं केलेलं आहे. तो भीमा खाणीमध्ये दगड फोडण्याचं काम करतो
आणि एक दिवस खाण बंद होतं. खाण बंद झाल्यामुळे भीमा आणि त्याच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ येते. मग भीमा कामाच्या शोधामध्ये इतरत्र भटकतो, त्याला कुठेच काम मिळत. भीमाचं कुटुंब उपासमारीमुळे प्रचंड हैराण होतं आणि काय करावं हे भीमाला सुचत नाही. एका दिवशी जवळच स्मशानामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. ते मृतदेह घेऊन लोक त्या स्मशानाकडे येतात आणि मग भीमाच्या पोटामध्ये कावळे ओरडतात, भुकेचे लेकरं बाळं उपाशी असतात. मग अशा प्रसंगी काय करावं? भीमा त्या स्मशानामध्ये जातो आणि मेलेल्या मृतदेहाच्या दाढेमध्ये तोंडामध्ये बोटे घालून त्याच्या तोंडामध्ये देवलेलं जे काही सोनं आहे तो काढतो. त्या मृतदेहाच्या अंगावरती घातलेलं जे काही सोनं आहे तो काढतो आणि मग आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी सुरू करतो. एक दिवस भीमासोबत अतिशय भयानक प्रसंग घडतो. दररोज नित्यनियमाने भीमा स्मशानामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्या मृतदेहाचं तोंडामध्ये असलेले जे काही सोनं आहे तो काढत असतो. नित्यनियमाने हे रोजगाराचं त्याचं साधन झालं. म्हणून भीमा असं म्हणतो, जगावं तर गरिबाने आणि मरावं तर श्रीमंताने. म्हणजे श्रीमंत माणसं मरण्याची वाट भीमा त्या ठिकाणी बघत असतो. म्हणजे आणि ती धडपड त्याची या भारतातील प्रचंड असलेली जी काही बेरोजगारी आहे याचं दर्शन या ठिकाणी घडून आणतं. अर्थशास्त्रामध्ये अनेक विचारवंत आहेत ज्यांनी बेरोजगारीचं विश्लेषण केलेलं आहे. ज्यामध्ये ॲडम स्मिथ आहेत, रिकार्डो आहेत, JBC आहेत, मार्शल आहेत आणि नंतर लॉर्ड J.M. केन्स आहेत आणि कार्ल मार्क्स देखील आहेत. इथे मात्र अण्णाभाऊ साठे हे केन्स याच्या विचाराच्या अनुषंगाने भूमिका मांडतात. म्हणजे या देशातली जर बेरोजगारी दूर करायची असेल तर ती बेरोजगारी खऱ्या अर्थाने दूर होईल, सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. ॲडम स्मिथ, रिकार्डो, JBC, मार्शल, पिगू, रॉबर्टसन हे सनातनपंथी इकॉनॉमिस्ट हे असं म्हणतात, अर्थव्यवस्था म्हणजे आपोआप चालणारं जहाज आहे. त्याला कोणीही चालक लागत नाही आणि त्याला कोणीही मालक लागत नाही, आपोआप चालतं का? तपासा तुमचं तुम्ही. जगातली कुठलीही गोष्ट हे ऑटोमॅटिक चालते का? मग दुसऱ्या फळीतील जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रीय तत्वज्ञान जर या जगाला कोणी दिलं असेल तर आमच्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले. याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यावरती PhD पोस्ट डॉक्टरल होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा अण्णाभाऊचं अर्थशास्त्रीय भागसुद्धा, अर्थशास्त्रीय तत्वज्ञानसुद्धा आम्हाला या ठिकाणी तपासावं लागतं. दुसरीकडे फकीराचं उत्तम उदाहरण आहे. कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये केंद्र सरकार पूर्णतः हतबल झालेलं होतं. जी काही गरीब जनता मागच्या 3 महिन्यापासून कामगारांच्या हाताला काम नाही, खाजगी कारखान्यामधून, कंपनीमधून कामगारांना काढून टाकलं, बांधकाम व्यवसायामधून कामावरून काढून टाकलं. मग अशा प्रसंगी ते बेरोजगार झाले, त्यांची प्रचंड उपासमार झालेली आहे. मग या उपासमारीसाठी सरकारने कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. लाखो लोक मुंबईपासून गावी पायी आले, हैदराबादहून गावी पायी आले, पुण्यावरून गावी पायी आले आणि पायी येता येता रस्त्यामध्येच लहान मुलांचा मृत्यू झाला, अतिशय वयोवृद्ध माणसाचा मृत्यू झाला. पण सरकारला याचं काही एक वाटलेलं नाही. सरकारने काहीही केलेलं नाही आहे. कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना कामगार कष्टकऱ्यांच्या जगण्यासाठी सरकारने केलेली आहे. नेमकी तीच परिस्थिती कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी फकीरामध्ये मांडलेली आहे. फकीरामध्ये जेव्हा त्यावेळी सांगली सातारा परिसरामध्ये प्रचंड दुष्काळ पडतो,
आणि रोगराई येते. आता कोरोना महामारी आलेली आहे, हा साथीचाच आजार आहे आणि त्यावेळी सुद्धा सांगली सातारा भागामध्ये साथीचाच आजार होता. मग अशा साथीच्या आजारामध्ये, दुष्काळामध्ये ब्रिटिशांनी नेमलेला गावातला जो काही प्रमुख आहे, मध्यस्थ आहे, विष्णुपंत कुलकर्णी, हे सातत्याने ब्रिटिश सरकारकडे पत्रव्यवहार करतात. जसं आमच्याकडे कोरोना महामारीमध्ये केंद्र सरकारकडे आमच्या महाराष्ट्र सरकारने विनंती केलेली आहे, द्या आम्हाला काहीतरी, आमच्या जनतेला काहीतरी द्या, आम्ही सुद्धा हातबल झालेलो आहोत. नंतर काहीच यांना जमलं नाही तर दारूची दुकानं सुरू केली. लक्षात, अगदी त्याच पद्धतीने विष्णुपंत कुलकर्णी फकीरामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल बजावतो. ब्रिटिश सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करतो, भूमिका मांडतो की लोक दिवसाढवळ्या उपाशी मरत आहेत, गरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत, काहीतरी करा. ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश सरकार काहीच करत नाही. माणसं मेले तर मरू द्या. मला तर असं वाटतं तेव्हा ते ब्रिटिशांचं सरकार होतं, आता पेशव्यांचं सरकार आहे, ते सुद्धा तसेच. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक मेले तर मरू द्या, काही अडचण नाही. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये विष्णुपंत कुलकर्णी यांना भेटण्यासाठी फकीरा जातो, काहीतरी द्या, गरीब जनता बेहाल झालेली आहे, उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू होत आहे, अशा प्रसंगी आम्ही काय करावं, आम्हाला काही सुचत नाही. मग विष्णुपंत कुलकर्णी हातबल होतात आणि सांगतात की फकीरा, मला काही सांगू नका, काही करा, माणसं मरू देऊ नका. पहा काय कोटेशन लिहिलंय अण्णाभाऊने, पहा. म्हणजे इथे अण्णाभाऊने जात बघलेली नाही. लक्षात घ्या, आज अण्णाभाऊच्या बद्दल जे या देशामध्ये चर्चा केली जाते, जे लेखक लिहितात, संशोधक लिहितात, या वाक्यावरती संशोधन करा. विष्णुपंत कुलकर्णी हे ब्राह्मण समाजाचे, ते असं म्हणतात, फकीरा काही करा, माणसं जगले पाहिजेत, माणसं जगले पाहिजेत. ब्रिटिश सरकार काही साथ देत नाही. मग अशा वेळी फकीराला तेवढाच आदेश पाहिजे असतो आणि फकीरा आपल्या साथीदाराने माळी, कोळी, साळी, धनगर, मांग, मार, चांबार सगळ्यांना घेऊन ब्रिटिशांचा खजाना लुटण्यासाठी बेडसगावला जातो. आणि त्या ठिकाणी बेडसगावचा खजिना लुटून आणल्यानंतर अतिशय शांत, संयमी, कुठल्याही प्रकारची फार हिंसा न करता, तिथे सुद्धा ब्राह्मण कुटुंब, लक्षात घ्या, म्हणजे फकीरांना जगण्यासाठी सल्ला देणारा विष्णुपंत कुलकर्णी ब्राह्मणच, आणि तिथं खजिन्याचा जो काही रक्षक आहे तो सुद्धा ब्राह्मणच. परंतु त्या ठिकाणी खजिना लुटताना फकीरानं दाखवलेलं जे काही नैतिक मूल्य आहे त्याची सुद्धा नोंद आम्हाला या ठिकाणी घ्यावं लागते. तेथे त्या ब्राह्मणाच्या 2 मुली असतात, तरण्या बाण, त्याच्यावरती नजर जाईल म्हणून ते घाबरत असतात, दुसऱ्या खोलीमध्ये त्यांना ठेवलेलं असतं. परंतु फकीरा त्या ठिकाणी असं म्हणतो की आम्ही आबरू खाऊन जगणारी माणसं नाही आहेत. पहा, अतिशय संशोधनात्मक वरती अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये आम्ही माणसं फक्त जगण्यासाठी धडपड करत आहोत, आमचा हक्क, आमचा अधिकार आम्ही आपणास मागत आहोत, सरकारकडे मागत आहोत, सरकार देत नाही म्हणून आम्ही हिसकावून घेत आहोत, कोणी देत नसेल तर ते हिसकावून घ्या, अशा प्रकारचं तत्वज्ञान त्या फकीरामध्ये अण्णाभाऊंना मांडलं. तो खजिना लुटून आणल्यानंतर सगळ्या जाती धर्मातील, गावातल्या आणि आसपासच्या लोकांना तो वाटला जातो समान पद्धतीने. इथे इक्वॅलिटी आहे, लक्षात, इथे समानता आहे अण्णाभाऊच्या तत्वज्ञानामध्ये. म्हणजे दुष्काळामध्ये आणि रोगराईच्या परिस्थितीमध्ये आज आमच्या देशामध्ये, भारतामध्ये सरकार हातबल झालेले आहे, सरकार जाणीवपूर्वक ढोंग करत आहे. मग अशा प्रसंगी
काही सामाजिक सेवाभावी संस्था या देशामध्ये काम करत आहेत. कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये आम्ही सुद्धा केलेले आहे. मी स्वतः NGOच्या मार्फत, सामाजिक संघटनेच्या मार्फत गरिबांना धान्य वाटप करण्यात आले, गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आलं, मास्क वाटप करण्यात आले. हे कशामुळे शक्य झालेलं? हे सामाजिक सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तीमुळे शक्य झालेले. पण हे सामाजिक सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती कुणामुळे पुढे आले, कुठल्या तत्वज्ञानामुळे पुढे आले, याचा जर आम्ही शोध घेतला तर आजच्या सामाजिक सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती यांनी फकीरासारखं काम केलेलं आहे. आणि म्हणून दुष्काळ निवारणाचं तत्वज्ञान, रोगराईवर मात करण्याचं तत्वज्ञान हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडले. एकीकडे जागतिक रीतीचा विचारवंत, त्याचं नाव जरी घेतलं तर जगामध्ये माल्थस हा अतिशय हुशार, अतिशय तत्वज्ञ मानला जातो. तो असं म्हणतो, लोकसंख्या वाढली तर वाढू द्या, किती लोकसंख्या वाढली तर त्याच्यावर नियंत्रण करू नका. जसं आमची भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे. मग माल्थस असं म्हणतो, जास्तीची लोकसंख्या वाढली, लोक महामारीमुळे मरतील, उपासमारीमुळे लोक मरतील, ज्वालामुखीचा उद्रेक होईल, भूकंप होईल. मग अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येऊन त्या ठिकाणी लोक मृत्युमुखी पडतील. सरकारने काहीही करू नये. मला वाटतं हे केंद्र सरकार माल्थसच्या सिद्धांताप्रमाणे चाललेलं आहे. मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो, माल्थसच्या सिद्धांताप्रमाणे नाही, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या सिद्धांताप्रमाणे, तत्वज्ञानाप्रमाणे तुम्ही वर्तन करा तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकते. आर्थिक समतेच्या दृष्टिकोनातून जे तत्वज्ञान अण्णाभाऊनं मांडलेलं आहे ते तत्वज्ञान आम्हाला या ठिकाणी स्वीकारावं लागतं. आज जगामध्ये जग आणि भारत याची जर आम्ही तुलना केली तर तुल्यबळ आम्ही फक्त चीनच्या बरोबर आहोत लोकसंख्येच्या बाबतीत. परंतु मागच्या 20 वर्षाचे 30 वर्षाचे आकडे जर आम्ही पाहिले तर ते आकडे असे म्हणतात, फार आकडेवारी मी तर मांडणार नाही, सामान्य प्रेक्षक आहेत. आणि मग या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये चीनपेक्षा सुद्धा, एकच आकडा मी तुम्हाला सांगतो, भारताचा लोकसंख्या वाढीचा मागच्या 30 वर्षामधला सरासरी आकडा असा आहे 1.94 आणि चीनचा आहे 1.64. म्हणजे भारत मागच्या 30 वर्षामध्ये चीनपेक्षा पुढे गेलेला आहे लोकसंख्येच्या बाबतीत. चीनमध्ये लोकसंख्येचं धोरण असं आहे, हम दो हमारा एक. भारतात हम दो हमारे कितने हैं याची काही शिरगंती नाही तुम्हाला दिसत. फक्त शासकीय नोकर, राज्यकर्ते यांनाच ते बंधनकारक आहे. शासकीय निमशासकीय नोकरांना बंधनकारक आहे, बाकीच्यांना काही बंधनकारक नाही. म्हणजे अर्थात माल्थसच्या लोकसंख्येचा सिद्धांत आणि अण्णाभाऊ साठे यांचा आर्थिक विकासाच्या संदर्भात, दुष्काळ निवारणाच्या संदर्भात, रोगराई निवारणाच्या संदर्भात, बेरोजगारी निवारणाच्या संदर्भात, दारिद्र्य निवारणाच्या संदर्भात. आता दारिद्र्याबाबतीत न बोललेलं बरं आहे. खरं दारिद्र्य काय असतं, 18 विश्व दारिद्र्य काय असतं, ते दारिद्र्य जर कोणी भोगलं असेल तर आमच्या अण्णाभाऊच्या कुटुंबाने भोगलेलं आहे. वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास अण्णाभाऊने केलेला आहे. मिळेल ते काम अण्णाभाऊने केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मिळेल ते काम करून कुठल्याही प्रकारच्या संपत्तीची आव अण्णाभाऊने बाळगलेली आहे. सत्ता, संपत्ती, मोहमाया, प्रचंड त्यागी व्यक्तिमत्व, प्रचंड त्यागी विद्वान. आणि या देशातली गरिबी जर मिटवायची असेल तर आर्थिक सिद्धांतामध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात की या देशातल्या उद्योगांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, या देशातल्या जमिनीचा फेरवाटप झाला पाहिजे. त्यावेळी अण्णाभाऊनं असं का म्हटलेलं असेल, ये आझादी छुटी है, देश की जनता भूकी है. आम्हाला छोटी आझादी यासाठी दिलेली आहे की जमिनीचा हिस्सा आम्हाला दिली नाही. कुठे दलित, आदिवासी
अल्पसंख्याक आणि ओबीसी यांच्याकडे किती जमिनी आहेत तपासून पहा. आम्हाला जमिनी का दिल्या नाहीत? ज्यांच्याकडे जमिनी आहेत 100 एकर 200 एकर 1000 हेक्टर जमिनी आहेत आज सुद्धा. मग आमच्या वाट्याचं कुठे गेलेलं आहे? जमीन आमच्याकडे नाही, उद्योग सुद्धा आमच्याकडे नाहीत. ते कुठे गेले? टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, माल्या, फलाणे बिस्ताने यांच्याकडेच आहेत. आमच्याकडे काहीच नाही आहे. म्हणून कार्ल मार्क्स असं म्हणतात की जगामध्ये 2च वर्ग अस्तित्वात आहेत. एकीकडे आहे रे म्हणजे प्रचंड आहे रे, आणि दुसरीकडे नाही रे म्हणजे काहीच नाही रे. म्हणजे आमच्याकडे काही नाही रे. म्हणून अण्णाभाऊ साठे असं म्हणाले होते, ही आजादी झुटी है, देश की जनता भुकी आहे. मग पुढे अण्णाभाऊंनी जो सिद्धांत मांडलेला आहे, जे तत्वज्ञान मांडलेलं आहे, ते तत्वज्ञान जात धर्मांत आणि विज्ञान निष्ठता याला आव्हान देणार. काही लोक असं म्हणतात, काय हो तुमच्या अण्णाभाऊनं काय तत्वज्ञान मांडलं, तुम्ही तत्वज्ञानी म्हणता, आहेत का ते तत्वज्ञानी? हो. त्यांना माझं उत्तर आहे, तुम्ही अण्णाभाऊचे सिद्धांत वाचा, अभ्यास करा, तुम्हाला अण्णाभाऊच्या सिद्धांतामध्ये तत्वज्ञान मिळेल. ते जात निर्मूलनाचं तत्वज्ञान तुम्हाला मिळेल, धर्म निर्मूलनाचं तत्वज्ञान तुम्हाला मिळेल, आणि विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान तुम्हाला मिळेल. जात निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून या देशातल्या जाती व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये केलेलं. अण्णाभाऊची कथा सांगण्यापूर्वी स्वतः अण्णाभाऊंनी एक बाल संशोधक म्हणून बाल विद्रोह कसा केलेला आहे याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देतो. जेव्हा पहिल्या दिवशी अण्णाभाऊ साठे हे वाटेगाव येथील शाळेमध्ये गेले होते, त्यावेळी अण्णाभाऊ हे दलित आहेत, शूद्र जातीतील आहेत म्हणून त्यांना वेगळ्या पंक्तीमध्ये बसवण्यात आले होते, वेगळ्या रांगेत बसवण्यात आलं होतं. शूद्राची रांग वेगळी. म्हणजे साधारणतः शूद्राची रांग वेगळी. अण्णाभाऊला फार वाईट वाटलं, कारण बालमनावर अण्णाभाऊचा परिणाम झाला की आम्ही शूद्र कसे, आम्ही शूद्र का, आम्ही खालच्या जातीतले का, असा प्रश्न अण्णाभाऊच्या मेंदूमध्ये त्याच वेळी निर्माण झाला बालवयामध्ये. म्हणून मी अण्णाभाऊला बाल संशोधक म्हणतो, बाल संशोधक. मग काय केलं पुढे? मग अण्णाभाऊंनी त्याच वेळी शिक्षकाला प्रश्न विचारला की सर, आम्हाला वेगळ्या पंक्तीमध्ये का बसवलेलं आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना वेगळ्या पंक्तीमध्ये का बसवलेलं आहे? याचं उत्तर शिक्षकानं दिलं नाही. घरी येऊन आई वालूबाईला अण्णाभाऊ विचारतात. मग आई वालूबाई सांगतात की बापू, आपण खालच्या जातीमधले आहोत. मग अण्णाभाऊ म्हणाले, खालची जात वरची जात काय आहे, कुणी निर्माण केली? प्रश्न तेव्हा निर्माण झाले. कथा नंतर लिहिल्या, कादंबऱ्या नंतर लिहिल्या. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेल्यानंतर अण्णाभाऊला पुन्हा तोच प्रश्न सतत होता, आणि मनुवादी मानसिकता असलेल्या त्या शिक्षकाने अण्णाभाऊला बेदम मारहाण केली, बेदम मारहाण केली. कारण एक खालच्या जातीचा आहे, खालच्या जातीचा मुलगा असे प्रश्न का विचारतो? म्हणजे प्रश्न आज सुद्धा परिस्थिती फार बदलली नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आजही फार परिस्थिती बदललेली नाही. आज सुद्धा शूद्रावरती, दलितावरती, आदिवासीवरती, अल्पसंख्याकावरती जातीमुळे आणि धर्मामुळे प्रचंड अत्याचार होत आहेत. ते अत्याचार अजून थांबलेले नाहीत, लक्षात घ्या. तिथे अण्णाभाऊ प्रश्न उपस्थित करतात की आमची जात कोणती? आणि मग शिक्षकाचा त्यांना राग आला नसून त्या शिक्षकी मनोवृत्तीचा राग अण्णाभाऊला त्या ठिकाणी येतो. आणि अण्णाभाऊ जे दगड भिरकावून मारतात, ते दगड शिक्षकाच्या दिशेने मारलेलं दगड नसून इथल्या वैदिक सनातनी मनुवादी जी काही प्रवृत्ती आहे, व्रती आहे, त्या व्रतीच्या अनुषंगाने मांडलेले ते दगड. आणि म्हणून मी अण्णाभाऊला बाल संशोधक आणि बाल तत्वज्ञ असं म्हणतो. पुढे मग अण्णाभाऊ सापळा या कथेमध्ये जाती व्यवस्थेच्या विरुद्ध बंड उभारणारं एक पात्र निर्माण करतात. हरिबा महार नावाचं पात्र त्या ठिकाणी उभं करतात. हरिबा महार त्या ठिकाणी
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांना लादलेली जी काही कामं आहेत, टाकाऊ कामं आहेत, घाणीचे कामं आहेत, गुलामीचे कामं आहेत, ती गुलामीचे कामं आम्ही स्वीकारणार नाही, ती आम्ही कामं करणार नाही, असं ठामपणे गावातल्या पाटलाला म्हणतो. पाटील म्हणतो, का तुम्ही करणार नाहीत? हे कामं तुम्हाला करावी लागतील, कारण हे जाती व्यवस्थेने लादलेले कामं आहेत, ते तुम्ही कसं नाकारू शकता? मग त्यावेळी हरिबा महार अतिशय क्रांतिकारकरित्या, पहा लक्षात, अतिशय क्रांतिकारकरित्या पाटलांना ठणकावून सांगतो, पाटील हे आमचं काम नाही, मनुवादानं लादलेलं काम आम्ही अजिबात स्वीकारणार नाही, ते आम्ही आजपासून काम नाकारत आहोत, तुमचं तुम्ही काम करा, हे आमचं काम नाही. म्हणजे इथे सापळा या कथेमध्ये अण्णाभाऊंनी जाती व्यवस्थेच्या विरुद्ध प्रचंड बंड उभं करणारं पात्र निर्माण केलं. काही लोक प्रश्न विचारतात, काही ढोंगी विचारवंत अभ्यासक सुद्धा भूमिका मांडतात की जात निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊचं काय काम आहे, अण्णाभाऊचं काय तत्वज्ञ आहे. त्यांनी सापळा कथा वाचली. पुढे बरबादा कंजारी नावाची जी काही कथा आहे, त्या कथेमध्ये जात पंचायतीच्या विरुद्ध बंड उभारणारं पात्र अण्णाभाऊ साठे निर्माण केलेलं आहे. बरबादा कंजारी यांची मुलगी निली परंपरागत रीतिरिवाजाप्रमाणे त्याच जातीतील सैदा नावाच्या युवकांशी विवाहबद्ध होते, परंतु तो क्षयरोगाने प्रचंड ग्रासलेला असतो आणि त्याचा काही कालखंडामध्येच मृत्यू होतो आणि ती कमी वयामध्येच विधवा होते. आणि इथल्या मनुवादी व्यवस्थेनं विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार दिलेला नाही. दोन्ही गोष्टी पहा, अण्णाभाऊने इथे दोन प्रकारचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. एकीकडे तर विधवा पुनर्विवाह करणे किती योग्य आहे याचं विश्लेषण अण्णाभाऊने केलेलं आहे, आणि दुसरीकडे तीच निली परजातीतील हैदर्यासोबत पळून जाऊन आंतरजातीय विवाह करते. एका बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचं निर्मूलन या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह करणं गरजेचं आहे अशा प्रकारचं फिलॉसॉफी, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान मांडतात. आणि दुसरीकडे आमचे अण्णाभाऊ मात्र बरबादा कंजारीमध्ये जे काही आंतरजातीय विवाह होतो याचं समर्थन करतात. किती इक्वल आहे, म्हणजे जात निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊचं साहित्य हे तत्वज्ञानी साहित्य नाही का? याच्यावर विश्लेषण, याच्यावर अभ्यास, याच्यावर संशोधन कधी होणार आहे हे आम्हाला तपासावं लागेल. आणि म्हणून इथे सुद्धा अण्णाभाऊने जातीची चिरफाड केलेली आहे आणि आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलेलं आहे. पुढे आवडी नावाच्या कादंबरीमध्ये सुद्धा ही क्षत्रिय समाजातील आवडी दिसायला सुंदर असते, रूपवान असते, आणि तिथे सुद्धा तिचा विवाह एका फेफरे येणाऱ्या जातीतील मुलाशी होतो. म्हणजे समाज व्यवस्था कशा प्रकारे बुरसटलेली आहे, स्त्रीच्या भावना, तिचं सुख, तिचं दुःख याचं समाजाला काही देणे घेणं नाही. फक्त समाजाला जातीय परंपरा, इथली संस्कृती महत्त्वाची आहे. मग त्यावेळी तिची प्रचंड घुसमट होते, आवडीची घुसमट होते, आणि गावातीलच धनाजी रामोशी नावाचा व्यक्ती याच्यावरती तिचं प्रेम जुळतं आणि त्या प्रेमाला ती स्वीकारते आणि धनाजी रामोशी यांच्या घरी स्वतःच्या इच्छेने येते. लक्षात, स्वतः येते आणि ते आंतरजातीय विवाह करतात. म्हणजे दोन उदाहरणं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये मी संदर्भ दिलेले आहेत की आंतरजातीय विवाहाचं समर्थन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आवडी या कादंबरीमध्ये केले. पुढे याच जाती व्यवस्थेने आवडीचा बळी घेतो. नागू या समाजाच्या भीतीपोटी मग तिची बहीण
खोटं बोलून समाजभीतीपोटी तिला बोलावून घेऊन गोडीनं तिचा नंतर मानुषपणे खून केला जातो. जसं आमच्या नागराज मंजुळेनं सैराट चित्रपटामध्ये आणलेला आहे. सैराट चित्रपट हा देखील पूर्णतः आवडीच्या कथेवरती आधारित आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि हे आधुनिकता अण्णाभाऊ साठेच्या तत्वज्ञानामध्ये आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं. म्हणजे एकीकडे जात निर्मूलनाचं तत्वज्ञान अण्णाभाऊ मांडलेलं आहे, जातीय जाणीव अण्णाभाऊने मांडलेल्या आहेत, दुसरीकडे वर्गीय जाणीवा सुद्धा अण्णाभाऊने मांडलेल्या आहे. आणि धर्मांधतेवरती सुद्धा अण्णाभाऊने प्रचंड मोठा प्रहार केलेला. मग धर्म आणि विज्ञान काय म्हणतं? धर्म आणि विज्ञानाच्या संदर्भात धर्म वर्सेस विज्ञान, धर्माचं आणि विज्ञानाचं कसंच पटत नाही. विज्ञानवादी हे त्यांची भूमिका मांडतात आणि धर्मान लोक त्यांची भूमिका मांडतात. धर्म कसा श्रेष्ठ आहे असं म्हणतात. पण मुळात या पृथ्वी तलावर मनुष्याचा जन्म झालेला आहे त्यावेळी कुठल्याही प्रकारचा धर्म अस्तित्वात नव्हता. हे मानववंशशास्त्र सांगते. अर्थशास्त्रज्ञ अण्णाभाऊ, समाजशास्त्रज्ञ अण्णाभाऊ, इतिहास संशोधक अण्णाभाऊ आणि मानववंश शास्त्रज्ञ अण्णाभाऊ. मग फिलॉसॉफर का नाही? मग अण्णाभाऊ असं म्हणतात की या जगामध्ये मनुष्य जेव्हा जन्म घेतला त्याला कोणतीही जात नव्हती आणि कुठलाही धर्म नव्हता. मनुष्य हा मनुष्य होता. म्हणून अण्णाभाऊ असं म्हणतात की दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊनं मांडलेली भूमिका अशी आहे, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. याच्यावर संशोधन झालं पाहिजे येणाऱ्या कालखंडात. आता नेमकं अण्णाभाऊला काय म्हणायचं होतं? ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. आता पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत अण्णाभाऊने या ठिकाणी मांडलेला आहे. पृथ्वीच्या निर्मितीचा सिद्धांत अण्णाभाऊने मांडलेला आहे. वैदिक सिद्धांत काय सांगतात, धार्मिक सिद्धांत काय सांगतात, या शेष नागाच्या अनुषंगाने असलेल्या सिद्धांताचाच मी उल्लेख करतो. साधारणपणे 1200च्या दरम्यान, 1200च्या कालखंडामध्ये विष्णूचा एक अवतार वैदिक संस्कृतीने सांगितलेला आहे. मी माझ्या मनानं काही सांगितलं नाही. तुम्ही वैदिक धर्मशास्त्राच्या पुस्तकामध्ये वाचू शकता आणि आपल्या सगळ्यांना परिचित आहे. विष्णू हा समुद्रामध्ये एक नाग भला मोठा फणा काढून असा वेटाळ्या पेटाळ्या घालून बसलेला आहे. असा फणा काढून ती बसलेला आहे आणि त्या वेटाळ्यामध्ये विष्णू बसलेला आहे. आणि विष्णू त्या नागाला आदेश देतो आणि विष्णूच्या आदेशाप्रमाणे नाग असा डुलतो, हालतो आणि डुलतो. नाग असा डुलला की मग पृथ्वी कुठे आहे? त्या नागाच्या फण्यावरती, म्हणजे त्याच्या डोक्यावरती आहे असं वैदिक संस्कृती सांगते, वैदिक सिद्धांत सांगतो. म्हणजे नाग असा हल्ला, नाग असा डुलला, मग भूकंप होतं, कोरोना येतो, रोगराई येते, दुष्काळ पडतो, आणखी काय काय होतं, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, सगळं काही होतं. हे धार्मिक वैदिक सिद्धांत सांगतो. मग या वैदिक सिद्धांताला फाटा देण्याचं तत्वज्ञान, फिलॉसॉफी, पुन्हा शब्द मी तो वापरतो, या विष्णूच्या सिद्धांताला फाटा देण्याचं तत्वज्ञान कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलं की हे सगळं खोटं आहे. तुमचा विष्णू खोटा, तुमचा नागोबाई खोटा आणि तुमचं हलणं डुलणंही खोटं आहे. सगळं हे काही खरं नाही. याच्यामध्ये सगळं थोतांड मांडलेलं आहे म्हणतात अण्णाभाऊ. याचं सायन्स काय म्हणतं ते तपासून पहा. विज्ञान सुद्धा म्हणतं की साधारणतः 20,000 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, या जगाची निर्मिती झालेली आहे, आकाशगंगेची निर्मिती झालेली आहे. आणि त्यानंतर साधारणतः 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. आणि पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मनुष्य हा एकोप्याने राहू लागला, संस्कृतीमध्ये मिसळू लागला. मग त्यावेळी कुठे होता धर्म? जेव्हा भारतामध्ये आर्य आले
आर्यांनी येथील मूळ भारतीयावरती आक्रमण केलं त्यावेळी धर्म ही गोष्टच अस्तित्वात नव्हती. मग पुन्हा जैन आले, नंतर बुद्धाचं तत्वज्ञान आलं 2500 वर्षापूर्वी. मग या तत्वज्ञानाला लोकांनी धर्म बनवून टाकलं. मग रामायण आलं, महाभारत आलं, मनुस्मृती आली. सगळ्यात महत्वाचं, जिला या देशाची वैदिक राज्यघटना असं म्हटलं जातं. वैदिक राज्यघटना ही फार खोलात जाणार नाही, फक्त मोजक्या मुद्द्यांना स्पर्श करेल. मनुस्मृतीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असं म्हटलं. जेव्हा आर्य या देशामध्ये आले त्यावेळी 3च वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आर्याच्या आक्रमणानंतर काही लोक त्या सिंधू संस्कृतीमधले पळून गेले भीतीपोटी. ते आदिवासी झाले, जंगलामध्ये आहेत. जे टिकून राहिले ते गुलाम, दास, शूद्र. तुम्ही आम्ही आहोत शूद्र. आणि या शूद्रांचा वापर कसा करायचा, वापर कसा करून घ्यायचा, ही भूमिका मात्र इथल्या मनुवादी व्यवस्थेनं निर्माण केलेली आहे. आज सुद्धा आम्ही शूद्र 75-73 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या जे बौद्धेतर हिंदू आहेत किंवा जैन, ख्रिश्चन, मुस्लिम, सीख यांना वगळता शिल्लक राहिलेले जे काही हिंदू आहेत, हे हिंदू आहेत का? त्यांना हिंदू म्हणून वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मणासारखा दर्जा मिळतो का, हे आम्ही तपासलं पाहिजे. आज देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. तुम्ही आम्ही तर की झाड की पत्ती हो, काहीच नाही. तुम्ही आम्ही लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला तर आजही परिस्थिती अतिशय वाईट आहे. वास्तव आम्ही स्वीकारला पाहिजे. आजही मागास जातीला, मागास समाजाला शहरामध्ये सुद्धा जात विचारली जाते. जात विचारण्याची नवी पद्धती आहे. तुमचं आडनाव काय आहे म्हणतात. कांबळे, वाघमारे, गायकवाड, ढवळे हे जर आडनाव असेल तर भाड्यानं खोली सुद्धा कोणी देत नाही. कलेक्टर बी राहू द्या, काय अडचण नाही. किती जाती व्यवस्थेची, धर्म व्यवस्थेची मुळं घट्ट आहेत, लक्षात घ्या, अतिशय घट्ट आहेत. आणि या जाती व्यवस्थेची आणि धर्मांधतेची जी काही मुळं आहेत ती मुळं खोडून काढण्याचं काम कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या तत्त्वज्ञानामधून धर्मांधतेच्या अनुषंगाने, विज्ञाननिष्ठतेच्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. दुसरीकडे एक अण्णाभाऊची कथा मरियाईचा गाडा, अंधश्रद्धेवर प्रचंड प्रहार करणारी ही कथा आहे. मरियाईचा गाडा म्हणजे अशी जेव्हा रोगराई येते, अगोदर हवळमाय म्हणायची, साथीचे रोग येतात, कोरोनासारखी महामारी येते, अशा प्रसंगी आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा आणि घंटा वाजवा. अहो, घंटा वाजवणारे आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब. एक सॅम्पल म्हणून उदाहरण तुम्हाला सांग. थाळ्या वाजवल्यानं कोरोना गेला का? नाही. घंटी वाजवल्यानं कोरोना गेला का? नाही. टाळ्या वाजवल्यानं कोरोना गेला का? नाही. कोरोना झालं मग टाळ्या वाजवा ना, बरा होत नाही कोरोना टाळ्या वाजवल्यामुळं. हॉस्पिटलमध्येच जावं लागतं. तिथून रिपोर्ट करतात आमची मीडिया, अमिताभ बच्चन लॅट्रिनला किती वेळा गेले, पण लोक किती मेले याचं काही देणं घेणं नाही. तुम्हाला ते सांग. डॉक्टर रिपोर्टिंग करतात, मीडिया लगेच लाईव्ह येत. म्हणजे या देशामध्ये जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य केवळ आणि केवळ भांडवलदारांचं स्वातंत्र्य आहे, श्रीमंताचं स्वातंत्र्य आहे. गरिबाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. ना गरिबांना जमीन मिळाली, आरोग्य सुविधा मिळाल्या. म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी राष्ट्रीयकरणाचं समर्थन केलं होतं. आज या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त जर कोसळलेली व्यवस्था जर असेल तर ती आरोग्य व्यवस्था कोसळलेली आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कुणाला उपचार मिळाले? जे बडे राजकीय व्यक्ती, बडे उद्योजक, स्टार, सुपरस्टार
आमची गरीब जनता मात्र सरकारी दवाखान्यामध्येच गेलेली आहे. म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी या देशातलं उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सेवा सुविधांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण केले पाहिजे अशा प्रकारचा सिद्धांत मांडला. याच्यावरती येत्या कालखंडामध्ये संशोधकांनी MPhil, PhD, पोस्ट डॉक्टरल केलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून अण्णाभाऊचं तत्वज्ञान सुद्धा आम्हाला अभ्यासणं हे अतिशय काळाची गरज आहे असं मला वाटतं. या तत्वज्ञानामधला आणखी एक महत्त्वाचा घटक जो अण्णाभाऊने मांडलेला आहे तो म्हणजे फेमिनिझम अण्णाभाऊने मांडलेला आहे. या देशामध्ये जे मनुस्मृतीने व्यवस्था निर्माण केलेली आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणखी एक आहे अतिशूद्र. अतिशूद्र कुणाला म्हटलेलं आहे? मांग मार ढोर चर्मकार यांना न म्हणता या देशातल्या महिलांना अतिशूद्र म्हटलेलं आहे, स्त्रियांना अतिशूद्र म्हटलेलं आहे. महिला या अपवित्र आहेत असं म्हटलेलं आहे. त्या कशा अपवित्र आहेत त्याचं कारण सांगितलं मनुस्मृतीमध्ये. महिलांना मासिक स्त्राव होतो आणि तो अपवित्र आहे. ही मनुस्मृती सांगते. म्हणून वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण महिला सुद्धा या उच्च नाहीत. वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण महिला या शूद्रापेक्षा कनिष्ठ आहेत. म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा जर कोणाला क्रांती करायची असेल, आम्हाला मांग मार ढोर चर्मकार, होलार, आदिवासी, ओबीसी यांना क्रांती करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने या देशातील ब्राह्मण स्त्रियांना क्रांती करणं गरजेचं आहे. या देशातील ब्राह्मण आमच्या भगिनीला मी आवाहन करू इच्छितो की तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकून ठेवायचं असेल, तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर या देशामध्ये क्रांतीची मशाल तुम्ही हातामध्ये घ्या. तुम्हाला अपवित्र मानलेलं आहे. म्हणजे ज्या मनुस्मृतीने ब्राह्मण महिला अपवित्र मानलेली आहे, परंतु जे फेमिनिझम भारतामध्ये आलेले आहे, काही महिला ज्या प्रकारच्या सुधारणा, स्त्रीवादी सुधारणा मांडतात, कादंबऱ्या, कथा, भूमिका मांडतात, परंतु प्रत्यक्षात वास्तवामध्ये मात्र काहीच ठोस भूमिका घेत नाही. आजही कुटुंब व्यवस्थेने, या धर्मव्यवस्थेने त्यांच्यावरती प्रचंड मोठी बंधनं घातलेली. ती बंधनं कशी झुगारली पाहिजेत याचं उदाहरण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी चित्रा, आवडी, वैजयंता, चंदन या वेगवेगळ्या कादंबऱ्यामधून मांडलेल्या आहे. या जगामध्ये आणि या देशामध्ये पहिल्यांदा जर फेमिनिझम खरं कोणी मांडलं असेल तर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी फेमिनिझम मांडलेलं आहे. ते कशा प्रकारचं फेमिनिझम मांडलेलं आहे? ते फेमिनिझम येथील शूद्र समाजातील जे काही महिला आहेत त्यांची भूमिका अण्णाभाऊंनी कथा कादंबऱ्यामधून मांडलेली आहे. दुसरीकडे जगामध्ये जे काही फेमिनिझम आलेला आहे, जगातली जी काही महिला आहे, स्त्री आहे, ती महिला साधारणपणे 40,000 वर्षापूर्वी मानववंशशास्त्र असं सांगतो. 40,000 वर्षापूर्वी जेव्हा मनुष्य रानटी अवस्थेमध्ये होता, त्या रानटी अवस्थेमध्ये मनुष्य कंदमुळे, फळे अगोदर माहीत नव्हते, झाडपाला आणि नंतर फळे खाऊन जीवन जगू लागला. पुन्हा शिकार करू लागला, पुन्हा मांसाहार करू लागला. पुन्हा प्रश्न विचारतात आम्हाला, तुम्ही मांसाहारी कसे? तुम्हीच केलं मांसाहार पहिलं. सर्वप्रथम मांसाहारी कोण? सर्वप्रथम मांसाहारी आर्य लोक, म्हणजे ब्राह्मणच तुम्ही मांसाहारी पहिला. आम्हाला ठरवता मांसाहारी, तुम्ही मांसाहार बंद करा, बघू पुढं काय करायचं. म्हणजे याचा अर्थ असा की मनुष्य हा पहिल्या टप्प्यामध्ये कंदमुळे, फळे, झाडपाला आणि नंतर शिकार करून जीवन जगू लागला. पण पुरुष हा प्रचंड रानटी होता. मी एक पुरुष आहे. पुरुषांना एवढं काही कळतच नव्हतं अगोदर. पण आज
महिलांना म्हणतो तुला काही कळत नाही, तुला काही समजत नाही, कारण या ब्राह्मणी कुटुंब व्यवस्थेनं आमच्यावरती लादलेला. मग पहिल्यांदा 40,000 वर्षापूर्वी जेव्हा जगामध्ये महिला गुहेचा शोध लावला, पहिल्यांदा जिथं पशु पक्षी प्राणी जाऊन राहत होते त्या गुहेमध्ये जाऊन महिला राहू लागल्या. पुरुष त्यांच्या आजूबाजूला भटकू लागले. महिलांना विनंती केली की आम्हाला राहू द्या तुमच्यासोबत. मग महिलांनी सांगितलं तुम्हाला राहू देता की आमच्या जे काही आहार आहे, तुम्ही फळे कंदमुळे झाडपाला हे घेऊन येत राहा, मग आम्ही तुम्हाला राहू देतो गुहेमध्ये. म्हणजे पहिल्यांदा गुहेमध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये पुरुषांना ठेवण्याचं स्वातंत्र्य जर कुणी दिलं असेल ते महिलांनी दिलेलं आहे, हे विज्ञान सांगतं. नंतर त्याच गुहेच्या अवतीभोवती साधारणतः 10,000 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. इतिहास संशोधक आणि मानववंशशास्त्र याच्यावर संशोधन करतो. 10,000 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये फळे खाल्ल्यानंतर त्याची जी बीजे आहेत ते जमिनीमध्ये जातात, पाऊस पडल्यानंतर मग फळे उगवतात. हे सर्वप्रथम महिलांनाच कळालं. म्हणजे याचा अर्थ 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध कुणी लावला? महिलांनी शेतीचा शोध लावला. म्हणजे 40,000 पूर्वी या मानवी समूहाचं नेतृत्व कुणी केलं? मानववंशशास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं, मी मनानं काही सांगत नाही. महिलांनी त्याचं नेतृत्व केलं. 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध कुणी लावला? महिलांनी शेतीचा शोध लावला. मग अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये चित्रा, आवडी, वैजयंता, चंदन, बरबादा कंजारी वेगवेगळ्या कथेमध्ये आणि साहित्यामध्ये सर्वप्रथम जर कुणी आणलं स्त्रीला नेतृत्व म्हणून पुढे, नेतृत्व करणारी स्त्री असू शकते, ही भूमिका अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये मांडली. म्हणजे हे मानववंशशास्त्राशी अतिशय मिळते जुळतं आहे, लक्षात घ्या. मग या देशामध्ये खऱ्या अर्थाने आणि या जगामध्ये महिला या नेतृत्व करण्यास लायक आहेत, पात्र आहेत, परंतु त्यांना लायक नाहीत, अपवित्र आहेत. हे कुणी सांगितलं? मनुस्मृतीने सांगितलेलं. म्हणून मनुस्मृतीने सांगितलेले जे काही सिद्धांत आहेत ते सर्व सिद्धांत खोटारडी सिद्धांत आहेत. वैदिक धर्माने सांगितलेले जे काही सिद्धांत आहेत ते 100% खोटारडी सिद्धांत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा, एका बाजूने स्त्रीवादी भूमिका मांडलेली आहे आणि या देशामध्ये जर कोणी क्रांती करू शकत असेल त्या केवळ आणि केवळ महिलाच क्रांती करू शकतात. मी पुन्हा एकदा तो वाक्य रिपीट करतो, या देशामध्ये ब्राह्मण महिलांनी पुढाकार घ्यावा, कारण ते अतिशूद्र आहेत. आम्ही किती दिवस म्हणायचं स्वतःला, आम्ही शूद्र, आम्ही शूद्र, खूप झालात. तुम्ही अतिशूद्र आहेत, तुम्ही घराच्या बाहेर पडा, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या मागे राहू. तरच येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामध्ये लोकशाही क्रांती होऊ शकते. या सगळ्या गोष्टीचं जर निरीक्षण केलं, अभ्यास केला, तर आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं की अण्णाभाऊ एक अर्थशास्त्रज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, इतिहासकार होते, मानववंशशास्त्रज्ञ होते. विज्ञानिष्ठ भूमिका अण्णाभाऊंनी मांडलेली. अण्णाभाऊचे सिद्धांत हे कार्ल मार्क्स, माल्थस, ॲडम स्मिथ, रिकार्डो, जेबिसे, प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकिओली, स्टीफन हॉकिंग, शेवटचा संशोधक, त्यानं सांगितलंय की जगामध्ये देवधर्म आणि कुठल्याही प्रकारचं भूतखेळ काहीच अस्तित्वात नाही. शेवटच्या पुस्तकामध्ये सांगितलं. हे अण्णाभाऊनं कधी सांगितलं? अण्णाभाऊने याच्या अगोदरच सांगितलेलं आहे. म्हणजे जेवढे संशोधक आहेत त्या संशोधकाच्या यादीमध्ये अण्णाभाऊ मिरिट तत्वज्ञ आहेत. लक्षात, साधं सुधं तत्वज्ञान कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेलं नाही. परंतु अलीकडे लोक काय झालेले आहे, संशोधक उठ की सूट
अण्णाभाऊला नको तिकडे घेऊन जातात, त्यांच्या मनानंच नेतात. कोणी म्हणतं अण्णाभाऊ आंबेडकरवादी, अण्णाभाऊ मार्क्सवादी, अण्णाभाऊ आणखी काही वादी. मग हे सगळं तपासल्यानंतर वाद म्हणजे काय, इझम म्हणजे काय ते आम्हाला समजून घ्यावं लागतं. एखादा वाद जेव्हा जगामध्ये निर्माण होतो, मार्क्सवाद निर्माण झाला, पण मार्क्सला फॉलो करणारे तत्त्वज्ञ सुद्धा जगामध्ये निर्माण झाले. लेनिनवाद निर्माण झाला, माओ आले, माओवाद निर्माण झाला. जगामध्ये बुद्धिझम आलं, बौद्ध तत्त्वज्ञान आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझम फॉलो केलं. परंतु जगामध्ये बुद्धिझम जरी असताना आंबेडकरवाद स्वतंत्र विचारधारा निर्माण झालेली आहे, लक्षात घ्या. जगामध्ये वैदिक धर्म आलेला आहे, वैदिक तत्वज्ञान आलेलं आहे, पुन्हा मनुवाद आलेला आहे, विषमतावाद आहे. पहा, म्हणून अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र, विज्ञान या सर्व तत्त्वज्ञानांचा जर अभ्यास केला, अण्णाभाऊचं तत्त्वज्ञान जर आम्ही तपासलं, तर अण्णाभाऊवाद एक स्वतंत्र विचारधारा उदयास येऊ शकतो. याच्यावर मागच्या 2 वर्षापासून सातत्याने माझं लिखाण सुरू आहे. विरोध होऊ द्या, काही अडचण नाही, परंतु मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की अण्णाभाऊवाद हा मार्क्स, फुले, आंबेडकर वाद, बुद्धिझम याला विरोध करणारा वाद नाही, तर अण्णाभाऊवाद मार्क्स, फुले, आंबेडकर वादाला पोषक वाद आहे. लक्षात घ्या. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझमचं तत्त्वज्ञान मान्य केलं, या देशामध्ये सामाजिक समता आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आज जगामध्ये जे बोललं जातं, मनानंच तत्त्वज्ञ मांडतात भूमिका, मार्क्स देशामधून संपला, भारतात मार्क्स चालणार नाही. अरे कुठं तपासलं तुम्ही, काय तपासलं? सामाजिक शास्त्राला काही प्रयोगशाळा आहेत का? सामाजिक शास्त्र याला कोणतीही ठोस अशी बंदिस्त प्रयोगशाळा नाही मित्रांनो. मग कसं म्हणता तुम्ही मार्क्स संपला? मार्क्स भारतात चालत नाही, मग जातीचं विश्लेषण कुणी केलं ते तुम्हाला चालतं का? अण्णाभाऊ चालतात का? ते कसे चालणार? कारण अण्णाभाऊ शूद्र जातीतील असल्यामुळे ते पण चालणार नाहीत. मनू चालतो का? हो चालतो. मनू आनंदाने चालेल, यांना लक्षात घ्या. आमच्या बहुजन बांधवांना आणि भगिनींना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो, मनुवादाचं अजिबात समर्थन करू नका. कारण मोजके बोटावर मोजण्या इतके या देशामध्ये मनुवादी आहेत. ते दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या जीवावर तुमचं आमचं शोषण करत आहे, तुमचं आमचं शोषण करत आहेत सातत्याने. वर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुम्ही तपासा, शोषण आमचं कोण करत आहे? आम्ही शोषक बनून चाललेलो आहोत. मग आंबेडकरवादी मार्क्सवादाला विरोध करतात. बाबासाहेबांनी मार्क्सवादाला विरोध केला, आम्ही विरोध करतो. काही महाराष्ट्रामधले अर्धवट विचारवंत आहेत, त्याची पोलखोल मी काल परवा केलेली होती. ते स्वतःच विचारवंत म्हणतात. अहो, लोक तुम्हाला विचारवंत म्हटले पाहिजे, तुम्ही विचारवंत म्हणून काय फायदा? तसे गल्लीबोळामध्ये विचारवंत आहेत ना, त्याला काय अर्थ नसतो. सैद्धांतिक दृष्ट्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे, लोकांनी तुम्हाला विचारवंत म्हटलं पाहिजे, लोकमान्यता, जनमान्यता तुम्हाला मिळाली पाहिजे, तर तुम्ही विचारवंत होऊ शकता. म्हणून समस्त बहुजन समाजाला, शोषित, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांना मी सांगू इच्छितो, बाबांनो एक व्हा. ही वेळ एक होण्याची आलेली आहे. मार्क्स चालत नाही, फुले चालत नाही, बाबासाहेब चालत नाही. या महामानवांना जात बंदिस्त करू नका. आणखी एक संदेश मी या ठिकाणी देतो, महामानवांना जात बंदिस्त करू नका, त्यांचा विचार स्वीकारा. अण्णाभाऊवाद येत असेल, आंबेडकरवादी आमच्या मित्रांना विनंती आहे, तुम्ही अजिबात विरोध करू नका. कारण अण्णाभाऊवाद हा आंबेडकरवादाला पोषक असणारी विचारधारा आहे, फुले आंबेडकरवादाला पोषक असणारी विचारधारा आहे. लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांची निधर्मी संकल्पना अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये या ठिकाणी मांडली.
आणि म्हणून या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक समता जर प्रस्थापित करायची असेल तर आम्हाला मार्क्स, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊवादी विचारधारेची कास धरावी लागेल, तरच या देशाची सर्वांगीण प्रगती होऊ शकते. अशा प्रकारचा निष्कर्ष या ठिकाणी मी काढतो. आणि पुनश्च एकदा क्रांतिगुरू लवजी साळवे विकास परिषदेने मला या ठिकाणी बोलवलं, मला संधी दिली आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आपले काही जर प्रश्न असतील तर मला स्क्रीनवरती विचारू शकता. आपल्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. सुरेश घुमटकरजी म्हणत आहेत अभ्यासपूर्ण मांडणी वास्तव. धन्यवाद सर. कैलाश गायकवाड सरांनी सुद्धा धन्यवाद म्हटलेलं आहे. घुमटकर सरांनी आजच्या काळात गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्व प्राध्यापक सदाशिव भुयार सर. धन्यवाद सर, मनपूर्वक आभार. आम्हाला गावात घर नाही, रानात जमीन नाही, तर हा देश कोणाचा, हा धर्म कोणाचा? अगदी बरोबर प्रश्न सर. आम्हाला खरंच गावामध्ये घर नाही, आम्हाला जमीन नाही, आम्हाला देश, आम्ही भारतीय आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की प्रथमतः मी भारतीय आहे आणि अंतिमतः मी भारतीय आहे. आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय आहोत म्हणून आम्ही जय भारत म्हणतो. आम्ही भारतीय आहोत, या भारताचे नागरिक आहोत, परंतु आम्हाला संपत्ती मिळालेली नाही, जमीन मिळालेली नाही, आम्हाला उद्योग मिळालेले नाहीत, ते आमच्या मालकीचे आहेत. उद्योग, जमीन, संपत्ती यांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊवादी, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊवादी विचाराची सांगड घातल्यास निश्चितपणे या देशामध्ये एक सामाजिक लोकशाही क्रांती होऊ शकते. आणि त्या अंगाने आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. काही आपल्या मनामध्ये प्रश्न नसतील तर निश्चितपणे आपण इथे थांबूया. सर्वांचे मनपूर्वक पुनश्च एकदा आभार. जय भारत, लाल सलाम.